सादर करीत आहोत छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग 3. मला सगळ्यात टॉप करायचंय. गेमिंग चॅटिंग करण्यासाठी लेटेस्ट मोबाईल हाती धरायचा आहे. मला सगळ्यांचा राग आलाय. अरे 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 शांतता राखा. ठीक आहे नाही करणार मारामारी. आमच्याशी थोडं बोला तरी. मुलांची खुशी किंवा नाखुशी, आशा निराशा, भावनांची भाषा समजून तर घेऊया. छोट्यांचं मोठं विश्व, छोट्यांचं मोठं विश्व. श्रोत्या नमस्कार. छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 3ऱ्या भागात आपलं स्वागत. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो आणि त्यातूनच बालपणाला आकार येवो, भविष्यामध्ये चांगला माणूस घडो यासाठी पालक शिक्षक हे प्रयत्नशील असतात. पण तरीही कधी वाईट संगत लाभल्याने किंवा पोषक वातावरण न मिळाल्याने किंवा अन्य काही कारणाने मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते. या व्यसनाधीनतेच्या समस्येविषयी आज आपण बोलणार आहोत. डॉक्टर शैलेश उमाटे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. आपल्याकडे व्यसनाधीनता वाढते का आणि ती लहान वयात दिसून येते का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. इनफॅक्ट आता मानसिक आजारामध्ये जे गंभीरतेने आम्ही सामना करतोय तो मुलांमधील व्यसनाधीनता आणि शाळेतील, म्हणजे तुम्हाला विश्वासही बसणार नाही, 6वी 7वी ची मुलं आम्ही काही ना काही व्यसन करत असताना ट्रीटमेंट केलेली आहे. गंभीर आहे, खूप गंभीर आहे. माझ्याकडे येणारे काही सजग पालक होते, त्यांनी ह्याचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या शाळेच्या आजूबाजूला काही पानटपऱ्यामध्ये चॉकलेट गोळ्या मिळतील अशा पद्धतीने व्यसनी पदार्थ, अंमली पदार्थ भेटतात असेही लक्षात आलेले आहे. म्हणून व्यसन हे खूप गंभीर समस्या आहे. ते वाढतानाही दिसतं आहे. शाळेत जाणाऱ्या, म्हणजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचीच स्टडी आहे ज्यात आपल्याला माहिती पडलं की शाळेत जाणाऱ्या वयामध्ये जवळजवळ 50% मुलांनी काही ना काहीतरी व्यसन केलेलं आहे. हे आपल्याला शास्त्रीय अभ्यासात दिसून आलेलं आहे. त्यामुळे त्याची गंभीरता लक्षात घ्या. कोणकोणत्या प्रकारची व्यसनं असतात ही? मुलांमध्ये बऱ्याच प्रकारची व्यसनं आहेत. अगदी सिगरेट, तंबाखू किंवा हुक्का, आजकाल गुटखा, अगदी हे आयुर्वेदिक आहे, हर्बल आहे असं म्हणून सर्रासपणे यांच्यापर्यंत जातात. त्यापासून ते अल्कोहोल, वीड आणि वेगवेगळ्या प्रकारची अंमली पदार्थ हे शाळेच्या आजूबाजूला इकडं तिकडं पार्टीच्या निमित्ताने मुलं हे एक्सपोज होतात. तर अडल्टमध्ये जेवढी व्यसनं नाही आहेत तेवढी वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं हे मुलांमध्ये आम्हाला दिसून येतात. आणि त्यात प्रामुख्याने वेपिंग हा नवीन प्रकारचा आहे. वेपिंग म्हणजे सिगरेट सारखंच असतं, एक वेप, इलेक्ट्रॉनिक वेप, त्यातून ते स्मोक घेतात. हुक्का जसे वाटत असतात तसे ते वाटतात. काही वेगळ्या प्रकारचे गोळ्या असतात तेही घेतात. एवढंच कशाला, शाळेत जाणारी मुलं ही आपलं जे इरेझरची इंक असते ती इरेझरची इंक त्याचंही हुंगण्याचं व्यसन करतात. पेट्रोल हेही हुंगण्याचं व्यसन करतात. म्हणजे हे प्रामुख्याने मुलांमध्ये दिसून येतं. आपल्याला सहजतेने उपलब्ध असतं. इरेझिंग इंक जे असते त्याला एक वेगळ्या प्रकारचा वास येतो. तर मुलं ती पेन भरपूर प्रमाणात घेतात, त्याची नशा येते. तर ते एका बाउलमध्ये घेतात, ते शाई त्यात टाकतात आणि ते हुंगतात. तर अशा प्रकारचे, आणि हे पालकांना कळत पण नाही. पण मग कारण काय असतात त्याची? व्यसनामध्ये जाण्याची बरेच कारण आहेत. आज आता बरीच मुलं त्यांना ह्याच्याबद्दलची जाणीव नाहीये म्हणून जाताना बरेच दिसतात. परिणामांची नाहीये किंवा हे काही मजा आहे. कुणी ना कुणीतरी त्यांच्याच वयाचं मित्र सांगितलेलं असतं किंवा समाजामध्ये ते बघत असतात. त्यांना एक क्युरिओसिटी येते, हे काय वेगळं आहे का, मग ते क्युरिओसिटीच्या निमित्ताने अनुकरण करतात, हा येतो. तसंच त्यांची सहज उपलब्धता हा दुसरा प्रामुख्याने घटक दिसतोय आपल्याला. पैशांची उपलब्धता हाही एक भाग आहे का ह्याच्यामध्ये? पैशांची उपलब्धता आणि व्यसनही उपलब्ध आहे. म्हणजे मुलांकडे पैसे असतातच, ते पैसे कशा पद्धतीने वापरतात पालक ह्याचा आढावा बऱ्याच वेळेस घेत नाही. मग ते हळूचपणे व्यसनामध्ये हे करतात. त्याच्यानंतर मग वेगवेगळी कारणं असतात. मुलांचे मानसिक आजार, चिंतेचे आजार, त्यातून व्यसन, डिप्रेशन जसं आपण बघितलं. घरामध्ये कुणाला व्यसन असेल तर घरामध्ये काही फॅमिली स्ट्रेसर्स असतील, भांडणं असतील, वाद तंटे असतील, सेपरेशन असेल, सिंगल पॅरेंट असतील, डिवोर्स असेल, एखादं पॅरेंटल लॉस असेल, म्हणजे एक पॅरेंट नाहीये, किंवा पॅरेंटल निग्लेक्ट, पॅरेंटल अब्यूज, हे अशी वेगवेगळी कारणं आपल्याला दिसतात. त्यातच समाजात दिसणारे टीव्हीवरची जाहिरात, इकड तिकडची जाहिरात, मुलांना माहिती बरं का, पाण्याची जाहिरात दाखवतात,
पण ती पाण्याची नसून एक व्यसनी पदार्थाची जाहिरात आहे. म्हणजे पान मसाला नसतो तो. पान मसाला नसतो तो, अगदी तंबाखूजन्य पदार्थ आहे हे मुलांना कळतंय. म्हणजे त्या जाहिरातीमुळे ते इन्फ्लुएन्स होतात आणि ती जाहिराती मोठे मोठे ऍक्टर्स करतात जे त्यांचे रोल मॉडेल असतात. म्हणून रोल मॉडेल ही हे व्यसनाधीन बनण्याचं एक कारण बनू शकतंय. पण मग ह्या व्यसनाधीनतेची लक्षणं काय दिसायला लागतात प्रामुख्याने? ह्याचं काय असतं की परत मूल अलिप्त होतं, शांत होतं, गपचूपपणे व्यसन करतं. आणि फार प्रामुख्याने काय होतं की मुलांच्या बॅगमध्ये काही ना काहीतरी व्यसनी पदार्थ सापडतात. लायटर सापडेल, एखादं ते सिगरेट रोल बनवतात ते सापडेल, तंबाखूची पुडी सापडेल किंवा हुक्केचे काही सामान सापडतात. जेव्हा पालक बॅग चेक करतात हे असं काही सापडलं तर डेफिनेटली मूल आपल्याला सांगेल हे माझं नाही आहे, मित्राचं आहे, मित्राने दिलेलं आहे, कुणाचं आहे माहिती नाही, कसं आलं माहिती नाही. ठामपणे मुलाला विचारायला पाहिजे. नक्कीच कुठे ना कुठेतरी हे व्यसनामध्ये ते अडकलेलं असतं. ही आपल्याला लक्षणं दिसतात. त्यासोबतच मुलांची डोळे लाल झालेले दिसतात, मुलांची झोप कमी झालेली दिसते, मूल चिडचिड होते, शाळेतही ते बरेच ब्रेक्स घेत राहतं किंवा मूल संध्याकाळ झाली घराच्या बाहेर पडतंय, काहीतरी अंमली पदार्थ करून येतंय. अगदी शाळेपासून टीनेज मुलांमध्ये ही लक्षणं दिसतात. तर त्यात भावनिक लक्षणे ही चिडचिडेपणाची, उदासीनतेची ही लक्षणं आपल्याला दिसू शकतात. तर अशी काही लक्षणं दिसली तर पालक अगदी सजग राहायला पाहिजे. म्हणजे तिथे लगेच आपल्याला शंका आली पाहिजे. आणि ह्या व्यसनाधीनतेपासून मुलांना मुक्त करणं शक्य आहे का? अगदी शक्य आहे. अर्ली आयडेंटिफिकेशन म्हणजे आपण लवकरात लवकर मुलाची ही व्यसनाची लक्षणं शोधून डॉक्टरकडे आणणं गरजेचं आहे. अगदी ठामपणे इथे सांगतो मी की हा आजाराचा पार्ट येतो. बाकी आपल्या समाजात जे अयोग्य पद्धती आहेत म्हणजे बाबा बुवा किंवा वेगवेगळे पूजापाठ आपल्या ह्याच्याने करायचं असेल करा, बाबा बुवाकडे जाऊ नका किंवा मुलांना मारू नका. बऱ्याच वेळेस काय होतं की मुलांना अगदी बेदम मारल्या जातात. अरे बापरे. तर अशा प्रकारचे उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे कुठच्याही अघोरी उपचारांच्या मागे जाऊ नका. अगदी जायचं नाही. अघोरी उपचार तर अजिबात करायचं नाही. एक आजार असू शकतो ह्याची कल्पना बऱ्याच पालकांना नसते. जसं ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारचे आजार यांना वेळीच डॉक्टरांकडे आणल्यानंतर औषधोपचार, समुपदेशन, मुलाची काउन्सिलिंग ह्यातून पूर्णपणे मूल बाहेर पडू शकतं. म्हणजे मोठमोठ्या व्यसनांपासून सुद्धा मुलांना परावृत्त करता येतं. अगदी उपचार करून त्यांना आपल्याला परावृत्त करता येतं कारण त्याच्या कारणांशी सखोल जाऊन आपल्याला मुलांशी चर्चा आणि समुपदेशन करता येतं. डॉक्टर, शाळेतल्या मुलांचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला शिक्षकांची सुद्धा भूमिका उपयुक्त ठरू शकते नाही का? फार महत्वाचं आहे कारण मुलं ही शाळेत जास्त वेळ असतात म्हणून शिक्षकांनाही या व्यसनाधीनची लक्षणं माहीत असते. इनफॅक्ट पहिल्यांदा नोटीस शिक्षकही करू शकतात. म्हणजे मूल लक्ष देत नाही, त्याचं फोकस कॉन्सन्ट्रेट होत नाही, वारंवार आपण मुलांशी संवाद साधायचं बघतो ते लांब जाण्याचा प्रयत्न करते, ते एकटं बसतं, दुसऱ्या मुलांशी मिसळत नाही. बाथरूम ब्रेक्स म्हणजे मूल सहसा एखाद्या वेळेस शाळेतून बाथरूममध्ये जायचं पण जे व्यसनी मुलं असतात ते वारंवार बाथरूममध्ये जातात हे लक्षात घेणं. आणि बऱ्याच वेळेस शिक्षकांच्या नजरेस येतं की बाथरूममध्ये काही गोष्टी त्या ठेवलेल्या असतात. म्हणून मी बऱ्याच शाळेत जेव्हा शिक्षकांशी संवाद साधायला जातो त्यांना सांगतो की तुम्ही मुलांचे बाथरूम चेक करत जा, तिथे काही ते ठेवलेले आहेत का. किंवा मुलांच्या बॅगेमध्ये कधी कधी शिक्षकही चेक करतात पेन, पेन्सिल किंवा जे आपण व्यसन मगा सांगितलेले असे काही जास्त प्रमाणात असतात का. इरेजिंग इंक ज्याला म्हणतात ते जास्त काही काही मूल ठेवतात. म्हणून असे काही गोष्टी जास्त असतात का, त्यांच्या बॅगेत काही गोष्टी दिसतात का, मुलांचे डोळे लाल असतात का, मुलांच्या डोळ्यातून पाणी येतंय का, किंवा सतत मूल जांभळी देत असतं का, मूल झोपेत असतं का, क्लास चालू आहे आणि मूल झोपलेलं आहे असंही आम्हाला दिसतं. म्हणजे एका शाळेमध्ये मी गेलो होतो, तिथल्या हेडमास्टरनी कंप्लेंट केलं, सर चक्क सर्रास मुलं झोपतात आमची. आणि मग जेव्हा आम्ही फाइंड आउट केलं तर मुलांच्या बॅगेमध्ये आम्हाला तंबाखू सापडली. तर असंही काही त्यांच्यात बदल येतात. तर हे बदल शिक्षकांनी जर नजरेस आणून दिली आणि ते पालकांना पीटीए मध्ये सांगितलं तर मुलांचं उपचार किंवा त्यांचं डायग्नोसिस अगदी लवकर होऊ शकतं. श्रोते हो, हा भाग ऐकल्यानंतर पालकांनी किती सतर्क असण्याची गरज आहे हेही लक्षात येतं नाही का? छोट्यांचं मोठं विश्व हे खरोखरच आपण जसजसं उलगडत जातोय तसतशा या समस्यांचं गांभीर्य हे आपल्या अधिक लक्षात येते. डॉक्टर शैलेश उमाटे पुढच्या भागातही आपल्यासोबत असतील. आजच्या पुरतं इथेच थांबूया. नमस्कार. श्रोते हो, छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या तिसऱ्या भागात डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.